आता ब्रेकनंतर महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी अशी आहे की मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि ही सुनावणी संपली असून आता निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आणि यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे। 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी संपन्न झाली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, आज सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं? विशाल, सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं यासाठी थोडा वेळ लागणार आहे। साधारणतः 4 वाजेल की काय ऑर्डर येत आहे, कारण की सुनावणी अशी चेंबरच्या आतमध्ये होते। ओपन कोर्टामध्ये जर झाली असती तर आपल्याला प्रत्येक शब्द शब्द आपण आपल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचला होता। या संदर्भात याचिकाकर्ते जे आहे विनोद पाटील ते माझ्यासोबत आहेत, ते त्यांच्याकडे जाऊया। विनोदजी, ज्या पद्धतीनं 1:45 सुनावणी सुरू झाली आणि त्यानंतर साधारणतः 2:13 सुनावणी संपली, कारण की 2:13 कोर्टाचं रेग्युलर कामकाज झालं, काय अपेक्षा आहे, काय झालं असेल? हे बघा, जो आज क्युरेटिव्ह पिटिशनसाठी जो वेळ देण्यात आला होता त्यावेळेस न्यायमूर्ती त्या दालनामध्ये गेले होते, स्पष्ट झालेलं आहे। रेग्युलर कामकाज सुरुवात झाली। जे 2 मुद्दे मांडण्यात आलेले माझ्या वतीने सरकारच्या वतीने 50% मर्यादेचा विषय आणि त्याच्याही पहिले की मराठा समाजाला जे आरक्षण मुंबईमध्ये टिकलं, हायकोर्टामध्ये टिकलं, जे राज्य सरकारने दिलं ते वैध होतं हे सांगण्याचं आम्ही या ठिकाणी पूर्ण ॲफिडेव्हिटद्वारे दिलेलं आहे। तेव्हा मला विश्वास आहे की निश्चित न्यायदान आमच्या बाजूने होईल आणि आता हा जो निकाल आहे हा ऑनलाईनच आपल्याला कळतो, त्यामुळे यातली कुठली दुसरी प्रक्रिया नाही ज्यामुळे आपल्याला निकाल कळू शकतो। दुसरी कुठली प्रक्रिया नाही, पण या संदर्भात जर बघितलं आपण EWSच्या संदर्भातल्या आरक्षणाची याचिका क्युरेटिव्हला गेली होती, पण त्यावेळेस ती याचिका नाकारण्यात आली होती। काय वाटतं, तसा निर्णय होईल की नाही होईल? EWS हा वेगळा मुद्दा होता। EWS आरक्षण हे केंद्र सरकारने दिलं आणि ते दिल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं आणि इथं परिस्थिती वेगळी आहे। सरकारने दिलेलं हे अमान्य झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळे वेगवेगळ्या विषयामध्ये वेगळे मुद्दे असतात, त्याचा त्याचा कुठलाही संदर्भ नाही, अर्थार्थी संबंध नाही। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, हा साधारणतः भोपाळ वाळू गॅस गळती प्रकरण असो, EWS प्रकरण असो, रूपा अशोक होरा प्रकरण असो, यामध्ये काही प्रकरणात दिलासा मिळाला आहे, काही प्रकरणात निराशाजनक निर्णय। आता न्यायालयाचा अधिकार असतो, त्याच्यावर आपण बोलणं आपल्याला अधिकार नाही, परंतु मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल, तसे आमचे प्रयत्न आहेत। धन्यवाद। हे होते विनोद पाटील यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं आहे की शक्यतोवर आम्हाला आशा आहे की दिलासादायक निर्णय होईल। पण महत्त्वाचं म्हणजे सध्या आता रेग्युलर कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, माझ्या मागे असलेले सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य दालनामध्ये म्हणजे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये ही सुनावणी झाली, ज्यावेळेस 5 सदस्य उपस्थित होते ज्यांनी ही सुनावणी घेतली होती। त्यापैकी काही सदस्य त्यात बदललेले आहे। भूषण गवैया हे बदललेले न्यायाधीश आहे आणि त्यांनी पुन्हा जो निर्णय देण्यात आला होता त्या निर्णयामध्ये जे निर्णय देताना जे आधार घेण्यात आले होते ते आधार योग्य पद्धतीने निर्णयामध्ये समाविष्ट करण्यात आले की नाही याची त्यांनी तपासणी केली आहे। साधारणतः 10 ते 12 मिनिटं ही चेंबरमध्ये सुनावणी झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि होऊ शकतं साधारणतः 3 ते 3:30 ते 4च्या दरम्यान मराठा आरक्षणामध्ये काय निर्णय आला हे ऑनलाईन आपल्याला कळेल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, याबद्दलचे अपडेट आम्ही आपल्याकडनं घेत राहू।